वहिनी अथर्व बरेच दिवस झाले दिसला नाही. मी आता घरी आलो तेव्हा पण नव्हता. त्याच्याशी बोलायचं होतं ना. लाव फोन. हा फोन लाव ना आईला. बोलून घेते मी त्यांच्याशी. आईला? तुम्ही आईशी बोलून काय करणार आहात? आता विचारपूस नको करायला. अरे विचारते ना त्यांना कुठलं हॉस्पिटल, काय ट्रीटमेंट, तब्येत बरी आहे ना. आणि हा डब्याचं काय करणार? मी असं करते उद्यापासून मी घरनच देते ना डबा. नाही उगीच बाहेरचं खायला नको ना म्हणून विचारून राहील. अहो नाही नाही वहिनी, उगाच कशाला तुम्ही त्रास करून घेताय. राहू देत ना, राहू देत. त्रास कसला? विचारते ना आईला. लाव बरं फोन लाव. अहो वहिनी, आई झोपली असेल आता. आता नाही नाही, ती टीव्ही बघत असेल आणि टीव्ही बघताना तिला असे फोन वगैरे आलेले अजिबात आवडत नाहीत. खरं का? श्रेयस तू हे खरं सांगून राहिला ना? नाही कसं आहे, एकदा माणसाला आपलं मानलं ना का या सगळ्या गोष्टी येतातच ना. तू माझ्या भावासारखा आहे ना, मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे की नाही. मग आईची विचारपूस नको करायला. वहिनी आय एम सॉरी. मी आईसाठी पैसे नव्हते घेतले. मग यार राधिका कशाला गेली याच्यासोबत? म्हणजे तिला खरं श्रेयसने सांगितलेलं पटलंय की नाही काहीच कळत नाही. शांत हो गुरु, शांत हो, नाहीतर उगीच पीपी वाढेल तुझं. ऍक्च्युली शनायासाठी पैसे घेतले होते मी. काय? तुम्ही चिडू नका प्लीज, शांत व्हा. मला माहिती की तुम्हाला त्रास होतोय, कारण सरांचे पैसे मी शनायाला. नाही नाही श्रेयस, नाही म्हणून नाही मी चिडून राहिले. पैसे घेण्यासाठी जे कारण सांगितलंस ना मला, त्यामुळे मला तुझा राग आलाय. आणि काय तू यांना सांगितलंस का शनायासाठी पैसे हवेत आणि यांनी लगेच काढून दिले तुला? नाही 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 नाही, तसं नाहीये. मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही शांत व्हा प्लीज. हे बघा, सरांना यातलं काहीच माहित नाहीये. शनायाला पैसे मी दिले, सरांनी नाही दिले. नाही, तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. सरांना मी हेच सांगितले की आईच्या ट्रीटमेंटसाठी मला पैसे हवेत. बहिणी कसं आहे, मी जर सरांना हे सांगितलं असतं की शनायासाठी पैसे हवेत मला, तर त्यांनी दिले नसते मला. श्रेयस तू हे खरं सांगून राहिलायस? हो, खरंच खरंच सांगतोय मी वहिनी. वहिनी, शनायाला नवीन बुटीक उघडायचंय आणि त्याच्यासाठी तिला 3 लाख रुपयांची गरज होती, म्हणून मी सरांकडनं पैसे घेतले. वहिनी, शनाया आता बदलते हो, सुधारतीये ती. आता स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करते. मग मी तिला मदत नको का करायला? आणि तुम्हाला माहितीये, माझं खरंच खूप मनापासून प्रेम आहे तिच्यावर. नाही इतकं प्रेम आहे ना तर लग्न कर ना तिच्याशी. नाही म्हणजे ही असली खोटी कारण देण्याची वेळच येणार नाही. आई आजारी आहे म्हणे. ए पा, नाही शन्याला पैशाची किंमत नाहीये. उद्या हे पैसे परत करायला लागले तर कोण परत करणार? तूच ना. मी? मग नाही नाही श्रेयस, मी काय तुला घाबरवत नाहीये, पण शन्या समजूतदार नाही, तू समजूतदार आहे म्हणून तुला सांगतेय. चल आता मी तुझ्यावरती विश्वास ठेवते का तू पैसे शन्याला दिले हे यांना माहिती नाही. खरं ना? हो. पण हे जर खोटं निघालं आणि या कामात यांची तुला साथ आहे असं जर मला कळलं तर मी तर यांना सोडत नाहीच, पण तुलाही सोडणार नाही. हो. आणि हो श्रेयस, उरलेले 2.5 लाख रुपये आता मला आणून द्यायचे.
हा हा श्रेयस बोल रे. अहो बोल काय बोल, वहिनींनी विकेट घेतली माझी. काय 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 झालं? काय झालं, अजून काय व्हायचं बाकी आहे. वहिनींना माझ्या मते सगळ्या बाबतीत संशय आलेला आहे. कसला म्हणजे? त्यामुळे मला वहिनींना सगळं खरं सांगावं लागलं. काय म्हणजे तू काय काय सांगितलंस तिला? अहो खरं म्हणजे मला त्यांना हे सांगायला लागलं की शनायाला पैसे मी दिलेत आणि तुम्हाला यातलं काहीही माहिती नाहीये. पण हे ऐकून त्या काय म्हणाल्या माहितीये का, उरलेले 2.5 लाख रुपये मला त्यांच्या हातात द्यायचेत आता. अहो तुमच्यामुळे मला किती लेक्चर ऐकायला लागलं सर. अरे इथे माझी काय हालत झाली माहितीये का तुला? मला माहितीये तुमचं काय झालंय ते, पण तुमच्या एक लक्षात येतंय का, आता तुम्हाला शनायाचे 3 लाख आणि वहिनींना द्यायचे 2.5 लाख, असे टोटल 5.5 लाख रुपये द्यायचे. सर तुम्ही 5.5 लाखाला खड्ड्यात गेलायत, लक्षात येते का तुमच्या? सांगत होतो 2 दगडांवर पाय ठेवून उभे राहू नका, पण नाही ऐकलं नाही तुम्ही माझं. आता तुमच्या बरोबर माझी सुद्धा कन्फर्म टायटॅनिक होणार आहे. 5.5 लाख? अरे शनाया किती महागात पडणार आहे कोणाच ठाऊक. 5.5 लाख. अरे अथर्व काय जेवलास? अरे वा, जा आता ब्रश कर बरं. हा आम्ही जेवून घेतो. ओके बाबा. बाय. राधिका चल आपण बसूया ना जेवायला. हा म्हणजे आई बाबाही येतीलच, मी गरम करून ठेवलंय आणि पानं सुद्धा घेतली. हा यार हे पासबुक राधिकाच्या ताब्यात कसं आलं? पासबुकनं मला तर नापासच केलं असतं. आता एखादं वेगळं अकाउंट उघडावं लागेल. या अकाउंटला इकडचं कळता कामा नये आणि त्या अकाउंटला तिकडचं कळता कामा नये. यार रात्रभर नीट झोपच नाही झाली. रात्रभर नीट झोपच नाही झाली. सतत राधिकाचाच विचार मनात येत होता. तिचा मूड तर गेला नसेल ना? जाऊ दे, काहीच कळत नाही. उठावच आता. यांना सुद्धा रात्रभर झोप नाही. हे माझा विचार करत होते, मग मी यांच्याबद्दल असा चुकीचा विचार काऊन केला? मी समजून राहिली का हे शन्याचा विचार करतात अजूनही? पण यांचं असं वागणं पाहिलं ना का माझं मलाच कळत नाही. माझं मन अजूनही का मानत नाही का हे खूप बदलले. माझ्या मनाला काही शांती नाही मिळाली. तुम्हाला झोप आली नाही, पण मला तरी कुठं झोप आली? मी तर तुमचाच विचार करून राहिले. आई गुरु, तू का करून आला इथं? काय नाही, चहा बनवतोय. बाप्पा, तू चहा बनवते? खाऊन राधिका सोबत भांडण झालं का? अगं नाही, असं काही नाही झालं. मग राधिकाची तब्येत ठीक नाही का? राधिका बरं आहे, तिला आवडतेच ते, येईल आता. मग तुझी तब्येत ठीक नाही का? आई, मग इतक्या लवकर काऊन बरं उठला तू? अगं काही नाही, सहज लवकर उठलो, म्हणलं चहा बनवावा. आज माझ्या हातचा आयता चहा प्या दोघी जणी, मी देतो आणून. आई बाई, इथे पाय बरं, इथे पाय बरं, पाय बरं. मालिक किती बदलत चाललाय. बाई माझा विश्वासच बदल नाही राहिला. का करावं, इतका बदलते मालिक. पण जो पण काही बदल झालाय तो बरा वाटतोय ना? खूप आवडला, खूप आवडला. मालिकाच्या आणि राधिकाच्या संसाराला कोणाची दृष्ट नको लागू दे. तू 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 नाहीच लागणार. तू असताना कोणाची दृष्ट लागणार आहे? हो का?
मग लटकू का दाराबाहेर काळ्या बावलीसाठी? आई काही बोलतेस का ग? ठीक आहे, चहा देतो. सांग कसा झालाय? बस 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 बस. बघा. आई. आहाहाहाहा. एकदम बढिया. लेकाच्या हातचा चहा पिणं याचा आनंद काही आगळाच असते पाय. एक गुरु पहिले तर तुला काहीच येत नव्हतं, मग आता चहा बनवायला कसा बरं शिकला? नाहीच जमायचं, सवय कुठे होती ना. पण मध्ये बरेच दिवस आता राधिका नव्हती, तेव्हा आपलं रोज चहा मीच बनवायचो. सुरुवातीला उतू जायचा, कधी फसायचा, पण मग आता मस्त बनवतो मी चहा. हा म्हणजे अगदी गवती चहा मसाला टाकून मसाला चाय बनवू शकतो. काय म्हणते? हाय बाई, चला एक एकदम बेस्ट झालं पाय. माझ्या लेकाला स्वतःचं काम स्वतः करता येऊ लागलं. पळा पळा पळा, मी नाश्त्याचं बघ. हो. राम 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 राम. अरे झाला का चहा म्या? हाव मांडलाय, येते येते. हा ना. हे गुरु, एक आयडिया करू काय? चहा घेऊन तू ये बरं. आपण यायना आणि राधिकाला मस्त पैकी ते देऊन टाकूया आपलं सरप्राईज. हाव, देऊन हा, टाकूया. चालेल, good idea. एकदम खुश होते. बाबा आज लवकर उठलात का? थांबा मी चहा मांडते. हा. चहा तयार आहे. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. काय गुरु, तू आणि चहा? हो म्हटलं फॉर अ चेंज चहा करून बघावा. मस्तपैकी आलं घालून छान तुम्हाला आवडतो तसा मसाला चाय केलाय. बघा बरं पिऊन. अरे बट्टे. आई ये गे लवकर. अरे बस ना. आज सूर्य कसा लवकर उगवला, शिवाय चाय बनवला. आवडलं ना लेकाचं सरप्राईज? बढिया. खरे बाबा मला दूध पाहिजे. हा देते. सर्वचं दूध सुद्धा गरम करून ठेवलेलं आहे. जर गार करायला ठेवलं तर आत्ता आणतो. तुम्ही हे चहा घ्या काऊन केलं तुम्ही? अथर्वचं दूध पण. ये रे. आज स्वयंपाकघरात कसे गेलात? अरे कसा गेलो म्हणजे आता गेलो केलं म्हटलं आज छानपैकी तुम्हाला सरप्राईज द्यावं. काय आई तुम्ही चहा पिऊन बघा बरं कसा वाटतोय मला सांगा. अरे एक नंबर झाला. अरे गुरु, आज चहा करायला तू केव्हा शिकलास? अहो ती भॅड तोंडी शना इथं होती ना, तेव्हाच गुरु शिकला बरं सगळं स्वतःच स्वतः करायला. तिला काय येत होते का? बस बसून राहायचं, माझ्याकडे पहा आणि फुलं वा. काय ते झालं असेल ना. नाही तर का? नको तो विषय उगाच. वाईटातून चांगलं होत आहे ना, हे महत्वाचं. काय झालं? पण काय रे, नाही चहा वगैरे शिकलास, पण भजी वगैरे शिकायची ना. मस्त कसा पाऊस भरभरतोय, अशा वेळी कांदा भजी वगैरे झाली तर मजा. हो बाबा भजी शिकेनच, पण तुमच्या सुनबाईंसारखी छान नाही बनवू शकणार. आज संध्याकाळी करते. आपल्या सुनबाईला एखादा पदार्थ करायला सांगा, तिचा मेनू तयार असतो. सुनबाई, मी काय म्हणतो, आता मसालाचा व्यवसाय तू सुरू केलाय ना, एखादं छानसं हॉटेल टाक. मी तुला कोऱ्या कागदावर लिहून देतो. अगं एवढी गर्दी करतील ना तुझ्या हातचा पदार्थ खायला, लोक विचारू नकोस. हो कल्पना चांगली आहे राधिका, खरंच विचार करा तू. अहो बाबा आहे तेच पुरेच आहे. अजून नवीन कुठे काय करणार? हे मान्य आहे मला. अगं कुठलंही काम काही सहजासहजी होत नाही. आता मसाल्याचं काम तरी तुला आधी जमायचं का? पण आता जमतंय ना. अगं बरं विषय निघालाय म्हणून तुझं कामाचं कुठपर्यंत झालं? परत काही बोलणंच नाही झालं. हा सांग सुनबाई. चालू आहे, चांगलं चालू आहे. नाही म्हणजे आम्ही ठरवलंय का बकुळा मावशीच्या वस्तीतल्या बायकांना भेटायचं आणि त्यानंतरच सगळं काही ठरवायचं. हो का? मग एक काम कर, चहा झाला की आवरायला घे, मी सोडतो तुला जाता जाता. नाही नको, तुमचा अजून डबा करायचा, तुम्हाला उशीर होऊन जाईल. मी जाईन नंतर. डब्याचं बघेन ना, आज काहीतरी थोडंच दे. आणि बाबा आजकाल ना एवढा ट्रॅफिक, त्यात पावसाचे दिवस, रिक्षा मिळत नाहीत आणि अशा वातावरणात कशी जाणार तू अशी एकटीच? राधिका ऐक माझं, डब्याचं वगैरे मी पाहते बरं. तुझा पटपट आंघोळ कर आणि जायच्या सोबत. बाबा दूध पुरे. दूध पुरे? नक्की? बघा पोटभर पीत नाही, एवढा मोठा ग्लास आहे. चला अथर्व साहेब,
आज हसून पुसून आंघोळ घालतो तुम्हाला नाही का? मग आता नाश्त्याचं का करू सांग? हा आई बऱ्याच दिवसात गोडाचा शिरा नाही केला. शिरा कर ना मस्त. आई बाई, मी तर विसरलेच पाय. तुला गोडाचा शिरा भारी आवडते नाही? आणखी का फरमाईश आहे बोला. माझी आहे ना फरमाईश. तुमचं राहू दे. अरे अहो तुमचं तर रोजच असते ना. आता तुमच्या सगळ्या फरमाईशी सुनबाई पुरी करते का नाही? तर तसंही माझ्यासारखा तर रिकामा माणूस काय करणार. संत्र्याचा सीझन सुरू व्हायला अजून अवकाश आहे. मग काय घर बसल्या नुसतं घरच्या बायकांवर ऑर्डर सोडायची. भजी कर, थालीपीठ कर, धिरडं कर, पकोडे कर, हे कर ते कर, बाकी काही म्हण. आज गुरुच्या हातचा चहा प्यायलो. दिवसाची सुरुवात मस्त झाली आहे. आता दिवसही चांगला गेला म्हणजे मिळवली. हा हा दिवसही चांगलाच जाईल ना. चला अथर्व महाराज आंघोळीला जाऊया. उई. बघते सांग ना, किती वाजले? 8:30. 8:30? और उशीर झाला. मला बघते तू उठवलं का नाही यार? का तुला उठवण्यापासून मी माझ्या दिवसाची सुरुवात करायची का? मी बघते मीटिंग होती यार माझी इम्पॉर्टंट. मग मी काय करू? तुझं तुला नाही का कळत? मी रोज इट कशाला करते? मला तूच सवय लावलीस ना. मी काय करू आता? मी आवरू कशी? मला लवकर निघायचं होतं बघते. पाऊस पण कधी पण येईल आता. आणि घरची लिफ्ट पण बंद झाल्या. काय म्हणालीस? गॅरीच्या घरातली लिफ्ट बंद झाली आहे. तो हल्ली पायऱ्यांनी उतरतो खाली. अजूनही गुरुनाथचं नाव काही जात नाही ना शनाया? अगं जरा तरी लाज बाळग आणि गुरुनाथचा विचार करणं आता सोडून दे. हे बघ तुझं लग्न श्रेयस सोबत ठरतंय की नाही, मग त्याचं नाव तुझ्या तोंडात सतत यायला हवं. परवा पूजा केलीस ना वडाला त्याच्या नावाने? हो हा म्हणजे माझ्या मनात श्रेयसच होतं. ते गॅरी गॅरी चुकून ती सवय आहे ना गॅरी म्हणायची. हो ना, मग सवय मोड आता. आणि तुझ्या श्रेयसकडे लिफ्ट माग की. तो तसाही तुझ्या मागे वेडाचे, धावत येईल तुला न्यायला. ई नको का? कारण श्रेयसकडे बाईक आहे आणि पावसाळ्यात कधी पण पाऊस येतो ग. तर खूप चिखल वगैरे होतं. तुम्हाला नाही आवडत ते. आणि मी कॅब करून जाईन. तू नको काळजी करू. ओके ठीक आहे, काय हवं ते कर पण लवकर आवर. आणि विसरू नकोस की तुझी मीटिंग आहे. हा मी येते. आणि कुलूप नीट लावून जा. ठीक आहे? ओके बाय. कशी निघू मी? कशी वेळेत पोचू? आज पिकअप पॉइंट वरच जाऊन उभी राहते. गॅरीच्या गाडी समोरच जाऊन उभी राहील. मला थांबवावीच लागेल त्याला. एटीएम रुसलंय यार माझं. कसं चालेल असं? डन. आता पिकअप पॉइंट वरच जाऊन उभी राहते. अरे अरे नानाजी बाहेर चाललात कुठे? बकुळा मावशीच्या वस्तीवरती जाऊन येते. जरा काम होतं ना. हा अगं मला तुमच्याकडची ती मोठी बॅग आहे ना ती हवी होती. तर काश्मीरला जायची तयारी करायला हवी ना. व्हीलवाली बॅग हो आहे ना. आहे आणि भरपूर मोठी बॅग आहे. मी तर म्हणतो तुम्ही तीच घेऊन जा. म्हणजे तुम्हा दोघांचंही सामान एकदम आरामात मावेल त्यात आणि कॅरी करायलाही सोपी आहे. तर तीच घेऊन जा नाही का राधिका? हो बरोबर आहे ना. मी दुपारी घेऊन येते. आणि कधी चाललाय तुम्ही काश्मीरला? परवा. हो का? आणि मग काही अनोळखी लोकांबरोबर जात आहे? म्हणजे मोठा ग्रुप आहे की कुणी ओळखीचं पण आहे? हो ग्रुप मोठा आहे पण ओळखीचे म्हणाल तर फक्त महाजनीच आहेत. बाकीच्यांची होईल ओळख आता. अच्छा, महाजनी काका पण येत आहेत का? हा. अरे वा, महाजनी पण जात आहेत हे बरं आहे. त्या म्हाताऱ्याच्या नजर कैदेतून 8 दिवस तरी माझी सुटका. नानीजी मी बॅग भरायला येते दुपारी. मग आपण सगळी लिस्ट करून घेऊया. नानाजींची सगळी औषधं ठेवायची आणि शिवाय खायचं पण करून देते थोडस. तुझ्या कामाच्या व्यापात कशाला आणखीन एवढं करतेस? आणि काय त्रास करू नकोस तू. ते बाहेर मिळतं सगळं. पण नानाजींना बाहेरचं चालत नाही ना. राधिका अगं ते पिकनिकला चाललेत आणि पिकनिकला जाताना जसं म्हणतात ना की आपल्या घरातल्या चिंता काळज्या सगळ्या घरीच ठेवाव्यात, तसं घरातलं फूड म्हणजे डाएट वगैरेचं सगळं घरीच ठेवायचं. मी तर म्हणतो मस्तपैकी बाहेरचं खा पण जरा पेचानं. एकदम करेक्ट बोललेलं आहे. बरं सॉरी, आम्ही जरा निघतो. मला तिला सोडून निघायचंय. हो निघा उशीर होईल तुम्हाला. निघा. येते नानीजी. या या या. मग बॅग घेऊन ये नंतर. हो हो. बदलला नाही गुरुनाथ? दिसतंय लेकीच्या चेहऱ्यावरून दिसतंय. आता ती खुश आहे ना म्हणजे आपण निश्चिंतपणे जाऊ शकतो. हो. गाडी येत का नाही अजून? उशीर झाला तर ती जेनी बडबड करेल उगाच. मला सोडून लागलीच चालले जा बरं.
राधिका ती बिल्डिंग बघ ना. कुठे? राधिका राधिका गॅरी गॅरी